हे पहा, मी इथे अनारकली स्कर्ट शिवून घेतला होता. हाही साडीचा शिवलेला आहे आणि अस्तर जोडून घेतलं होतं कमरेकडून आणि ते अनारकलीही मेन फॅब्रिक जोडून घेतलं होतं. इथे मला आता चेन लावायची होती, तर 7 इंचावर मी अशी सरळ शिलाई मारून घेतली. 7 इंच वर रिकामं सोडलं आणि खालच्या बाजूने असं दोन्हीही घेर वेगवेगळे शिवून घेतले. अस्तरचा वेगळा आणि मेन फॅब्रिकचा वेगळा. असे दोन्ही घेर शिवून घेतल्यानंतर इथे आपल्याला जो मिळणारा पार्ट आहे ओपन केल्यानंतर 7 इंच आपण शिवून घेतलेला तिथपर्यंत, तो अर्धा इंच आतल्या बाजूला सोडून अशी उलट्या बाजूने अशी चेन ठेवून दिली आणि एक बाजू मी अशी शिवून घेतली. नॉर्मली जेवढं आपण शिवून घेतो डबल दाबाने जेवढं बसतं तेवढी शिलाई आपण शिवून घेतली. नॉर्मली जशी चेन शिवून घेतो तशी दोन्ही बाजूनी शिवून घेतली. एका बाजूने ही अशी उलटी ठेवून आणि दुसऱ्या बाजूने अशी सुलटी ठेवून. इकडे असं ठेवलं तर थोडा फॅब्रिक दिसत होता, पण त्याचं पुढे काय करायचं मी सांगते तुम्हाला. ही इनविजिबल मला चेन लावायची होती, तर अगोदर मी ह्या दोन्ही बाजूने जशा चेन ठेवता येतात तशा ठेवून शिवून घेतल्या होत्या. ज्या प्रकारे आपण नॉर्मली चेन ठेवून शिवून घेतो ना, तेवढी शिवून घेतली. परफेक्ट त्या दाबासोबत अशी शिवून घेतली नव्हती. त्यासाठी आपल्याला सिंगल फूट वापरायला लागतो. आता इथं डबल फूट आहे, तर त्याने ही जशी शिवता येते तशी नॉर्मली एक दाबाचं अंतर ठेवून शिवून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे सिंगल फूट वापरायचं आहे. आता ही पहा, ही अशी शिवून घेतली. ही पहा, इथं शिवून घेतलं ना, शिवून घेतल्यानंतर सरळ करून तुम्हाला दाखवते मी. जेव्हा आपण सरळ करून ही चेन लावू तेव्हा थोडंसं असं दिसतंय पहा, असं खोलल्यानंतर हे थोडं दिसतंय. तेच आपल्याला आता सिंगल दाब लावून कवर करायचं आहे. आता हे शिवताना कसं शिवायचं ते मी तुम्हाला दाखवते. आता इथे आपण ही चेन ओपन केल्यानंतर जो पार्ट राहतोय थोडा त्याला कवर करायचा असतो शिवून, तर त्यासाठी इथे मी सिंगल दाब लावून घेतला. सिंगल दाबचा खूप फायदा होतो जेव्हा आपण बुंदे लावतो. जे मी कपड्याने तयार केलेले बुंदे असतात ते सिंगल दाबणेच येतात आणि ही चेन लावताना तर ह्याचा खूपच वापर होतो, ती पण इनविजिबल चेन. आता बघा, शिलाई बसली आहे आणि थोडंसं अंतर त्याच्यात उरलं आहे. पूर्ण जिथून रनर जातो ना तिथून शिलाई बसली नाही, तर हा असा थोडासा चेनचा पार्ट एका साईडला ओढायचा आणि ते सिंगल दाबणे बरोबर तो रनर जातो ना त्या चेनच्या शेजारून अशी शिलाई मारून घ्यायची. इकडच्या बाजूनी मारली तशीच आपण तिकडच्याही बाजूने मारून घ्यायची शिलाई, जेणेकरून आपण जेव्हा चेन आपण ओढू तेव्हा फक्त ते रनर जाण्यापुरती स्थिर राहिलेली असते चेन, एक्स्ट्राचा कपडा त्याच्यासोबत राहिलेला नसतो. हे पहा अशा प्रकारे. आता ही चेन थोडी बंद करून मी शिलाई मारून घेतली आणि आता थोडंसं अंतर शिवून गेल्यानंतर चेन ती ओढून घ्यायची खाली आणि हा आपला चेनचा पार्ट शिवून घ्यायचा, जेणेकरून ते आता परफेक्ट बसेल. हा पहा असा. अशा प्रकारे ही चेन लावून झाली. आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कळलं नसेल तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये